तुकाराम मुंडेंना राजकारणात यायचं आहे, लोक म्हणतात त्यांना नेता व्हायचं आहे म्हणून ते इतक्या कारवाया करत आहेत। मग त्यात प्रॉब्लेम काय आहे? जर तामिळनाडूतील लोक ऍक्टर विजय थलपतीला मुख्यमंत्री बनवू शकतात तर महाराष्ट्र तुकाराम मुंडेंसारख्या अधिकाऱ्याला का संधी देऊ शकत नाही? पण जेव्हा जेव्हा तुकाराम मुंडेंसारख्या अधिकाऱ्याच्या नावाभोवती राजकारण हा शब्द फिरतो तेव्हा लोक इतकं का चडफडतात? लोकांना का इतका राग येतो? मान्य आहे आजच्या राजकारणाला इतकं घाणेरडं करून ठेवलं की कोणता चांगला प्रामाणिक माणूस राजकारणात जातो म्हणाला तर आपल्याला वाटतं हा पण त्यांच्यासारखा स्वार्थी होईल। पण विचार करा, जर तुकाराम मुंडे राजकारणात गेले तर काय काय बदल होऊ शकतात? एक उच्च शिक्षित IAS अधिकारी जर सिस्टम मध्ये उतरला तर काय बदल होऊ शकतात? जर तामिळनाडूने विजय थलपती सारख्या एका अभिनेत्याला राजकारणात स्वीकारले, तिथली जनता त्यांच्यावर विश्वास ठेवू शकते, तर महाराष्ट्रात खऱ्या आयुष्यातल्या जमिनीवर काम करणाऱ्या सिंघमला राजकारणात का स्वीकारू शकत नाही? बदल घडवायचा असेल तर सर्वात आधी आपली मानसिकता बदलण्याची गरज आहे। महाराष्ट्राला तुकाराम मुंडेंसारख्या लीडर्सची गरज आहे। तुम्हाला काय वाटतं, तुकाराम मुंडेंनी राजकारणात यायला पाहिजे की नाही?